नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। ते तिथून वाढून ही 638 कोटीवर नेली गेली। याला फायनान्सची कुठलीही परवानगी नव्हती। मग मनमानी कारभार हे जर आरोग्य विभाग करत असेल, मग संजय राऊत साहेबांनी हा विषय मांडल्यानंतर 18 तारखेला हे टेंडर कॅन्सल करण्यात आलं। पण 77 कोटीवरनं 650 कोटीवर म्हणजे दरवर्षी 500 कोटी रुपये अतिरिक्त त्या कंपनीला दिले जाणार होते आणि हे 8 वर्ष होणार होतं। मग याच्यातून जे काय 6-7 हजार कोटी अतिरिक्त 8 वर्षांमध्ये त्या कंपनीला जर मिळणार होते, याला जबाबदार कोण? जेव्हा एका राजकीय नेत्याने हा मुद्दा घेतला तुम्ही, तेव्हा टेंडर कॅन्सल करता, पण याच्यामध्ये तुमचा हेतू कुठेतरी स्पष्ट केला जातो। आरोग्य विभागामध्ये अशा प्रकारे अनेक मोठे भ्रष्टाचार हे चालू आहेत। याला राज्य सरकार उत्तर देणार का? याला फायनान्सची परवानगी होती का? तर असे प्रश्न आम्हा सगळ्यांना तिथं येत आहेत। त्याच्याचबरोबर आरोग्य विभागामध्ये आपण जर बघितलं, जे CHO आहेत त्या CHOमध्ये काही कॉन्ट्रॅक्टवर आहेत हे सर्व अधिकारी, त्यांना 20-25 हजार रुपये डायरेक्ट मानधन म्हणून दिलं जातं आणि वर 10 हजार रुपये हे इन्सेंटिव्ह म्हणून दिले जातात। खरं तर आपण बघितलं तर CHOनी मला निनामी पत्र लिहिलेलं आहे, याच्यामध्ये तुम्ही सर्वजण शहानिशा करा। हे जे 10 हजार रुपये इन्सेंटिव्ह आहेत हे कामांनी रिलेटेड नाही। याच्यामध्ये 3 हजार रुपये जर मंत्री महोदयांना दिले तरच हे 10 हजार रुपये दिले जातात। अशा प्रकारचा भ्रष्टाचार सरळ सरळ या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। म्हणजे CHO सामान्य लोकांची सेवा देतात, त्यांच्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडनं तुम्ही 3-3 हजार रुपये घेता, ही किती चुकीची गोष्ट आहे। अशा प्रकारचा भ्रष्टाचार या सरकारमध्ये चालू आहे। त्याच्याचबरोबर महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये सुद्धा जर पैसे काढायचे असतील तर त्याला 10% पैसे हे त्या हॉस्पिटलकडनं घेतले जातात। त्यामुळे या राज्यामध्ये आरोग्य विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार हा चालू आहे। तसंच जे युवा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यामध्ये सुद्धा पेपरफुटी अनेक वेळा झाली, परवासुद्धा पेपरफुटी झाली। तलाठी याच्यामध्ये जर बघितलं तर काही युवांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। त्यांचं मत आहे की 30 लाख रुपये एका तलाठी पदासाठी घेण्यात आले। 4,500 पदाची भरती झाली, 1000मध्ये घोटाळा झाला असं आपण गृहीत धरलं तर 3,000 कोटी रुपयेचा भ्रष्टाचार तिथं असणाऱ्या तलाठी भरतीमध्ये झालेला आहे। आम्ही म्हणतो पेपरफुटीचा कायदा तुम्ही आणा, पण ते आणत असताना ते 3 महिन्याचा अभ्यास समिती त्यांनी निर्माण केली। खरं तर प्रयत्न केले असते तर या 10 दिवसामध्ये तो कायदा येऊ शकला असता, पण तसं न करता 3 महिने पुढे घेण्यात आले। म्हणजे लोकसभेची आचारसंहिता, विधानसभेची आचारसंहिता यांना पेपरफुटीचा कायदा आणायचा नाही आणि हे अंधाधुंद भ्रष्टाचार जो युवांच्या भवितव्यावर केला जातो तो तसाच चालू राहावा यासाठी हे सरकार प्रयत्न करत आहे। त्यामुळे ह्या सरकारकडनं कुठलीही अपेक्षा न धरता या सरकारकडनं कुठल्याही विभागाला न्याय हा मिळाला नाही, सामान्य लोकांना न्याय मिळाला नाही। अधिवेशन घ्यायचं म्हणून हे घेतलं गेलं, याच्यात कुठल्याही सामान्य व्यक्तीचा प्रश्न सुटलेला नाही। न शेतकऱ्याचा सुटला, कपाशीचा सुटला नाही, तुरीचे भाव आता पडणार आहेत, कांद्याचा भाव असेल, स्पर्धा परीक्षेचे अनेक युवांचे प्रश्न आहेत। आचारसंहिता लागण्याच्या आधी परीक्षा पेपर घेण्यात यावे, रखडलेला नियुक्त देण्यात यावा। त्याच्यात पेपरफुटीचा कायदा असेल, 1000 रुपये जी वसुली केली जाते, त्याच्या व्यतिरिक्त अनेक इतर मुद्दे आहेत जे सरकारकडनं आज मार्गी लागले नाही। त्यामुळे या सरकार मराठा आरक्षणाचा मुद्दासुद्धा काल मुख्यमंत्री साहेबांचं भाषण जर आपण ऐकलं तर फक्त त्यांनी मोघम भाषण केलेलं आहे। फेब्रुवारीपर्यंत त्यांनी फक्त टाईम वाढवून घेतलेला आहे, पण हा टाईम वाढवत असताना भीती एवढीच वाटते की समजा 24 तारखेनंतर या महाराष्ट्रामध्ये आंदोलनं वाढली, त्याच्याचबरोबर जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे की OBC समाजाला कुठेही धक्का न लावता आरक्षणाच्या बाबतीत आम्ही अतिरिक्त आरक्षण मराठा समाजाला देणार आहोत, तर मग मुख्यमंत्री साहेबांनी हे सांगितलं आहे का की अधिवेशन संपल्यानंतर भुजबळ साहेब जाऊन परत एकदा मोठ्या मोठ्या सभा घेऊन 2 समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाहीत का? हे स्पष्ट केलं आहे का? त्याच्याचबरोबर तुम्ही जो इम्पेरिकल डेटा गोळा करणार आहे, जातीनिहाय जनगणना तुम्ही करणार नाही असं सांगता, मग इम्पेरिकल डेटा तुम्ही कशा बेसिसवर गोळा करणार आहे, त्याला तुम्हाला किती वेळ लागणार आहे?
त्याच्याचबरोबर जर स्पेसिफिक कंडिशन आपल्याला मार्गी लावायची असेल तर जातीने जनगणना ही करावी लागेल. किती दिवसात तुम्ही करणार आहे ह्याच्याबद्दल कुठेही मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं नाही. आणि ओबीसी विरुद्ध मराठा करण्याचा प्रयत्न जो काही शासनातल्या काही नेत्यांकडनं केला जातोय तो थांबणार आहे का? आणि फेब्रुवारीपर्यंत तुम्ही जे आरक्षण देणार आहात ते कशा पद्धतीने देणार आहात याच्यावर कुठेही स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेब बोलले नाहीत. त्याच्याचबरोबर एक मार्ग त्यांच्याकडे होता पण त्याला हिंमत लागत होती म्हणजे केंद्र सरकारकडे जाऊन जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक. अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं. लाइक सब्सक्राइब अवश्य करें. धन्यवाद.